आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्र शासन सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 8 आणि 9 फेब्रुवारीला शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकारी परिषदेचे आयोजन केले असून या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह सहकार मंत्री, केंद्रीय सहकार राज्यमंत्री, सहकार सचिव, सहकार आयुक्त आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निमंत्रित केले असून जगभरातील 16 देश आणि भारतातील 8 राज्यांना निमंत्रण दिले असून या परिषदेमध्ये 8 ते 10 हजार पर्यंत उपस्थित असल्याचा अंदाज असून या निमित्ताने नागपूर आणि मुंबई येथून निघालेल्या सहकार दिंडीचे 5 फेब्रुवारीला नाशिक येथे आगमन होणार असून या दिंडीचे या प्रसंगी सहकार दिंडीचे पूजन महाराष्ट्र शासन सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्या हस्ते पूजन करून सहकार पतसंस्था क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि 8 आणि 9 फेब्रुवारीला होणाऱ्या शिर्डी येथे अधिवेशनात सहकार क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आणि राज्याचे मंत्री उपस्थित राहणार असून याबाबतचे पत्रकार परिषद नाशिक येथील कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक संचालिका अध्यक्ष अंजली पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पुरोहित आणि नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्था नाशिक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र लोखंडे यांच्यासह बापूसाहेब गायकवाड पतसंस्था फेडरेशन प्रशिक्षण मार्गदर्शक जिल्हा नाशिक यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर अंजली पाटील, महाराष्ट्र राज्य सहकार पतसंस्था फेडरेशनची संचालक, त्याचबरोबर नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था जे सहकारी फेडरेशन जे आहे त्याचीही संचालक आहे। मी आज आपणा सगळ्यांना विनंती करते की नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या निमित्त येणारी जी काही दिंडी आहे ती दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी गडकरी चौकापासून सुरुवात होऊन पंचवटीपर्यंत जाणार आहे। पंचवटीत तिचा समारोप होणार आहे। मी नाशिककरांना विनंती करते की या सहकार दिंडीचं जे काही महत्त्व आहे ते समजून घ्यावं, या दिंडीचं स्वागत करावं। या निमित्तानं ढोल ताशे रांगोळ्या या सगळ्यांच्या निमित्तानं एक जागर सहकाराचा होणार आहे। याचं विशेष असं आहे की हे वर्ष 2025 हे वर्ष युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेनं सहकार वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे। या सहकार वर्षानिमित्त याला एक प्रतिसाद म्हणून आंतरराष्ट्रीय सहकार परिषद शिर्डी येथे दिनांक 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे। या सहकारी परिषदेच्या निमित्तानं कैलासवासी वैकुंठबाई मेहता यांच्या स्मरणार्थ नागपूरपासून सुरू झालेली दिंडी 7 तारखेला शिर्डीमध्ये पोहोचणार आहे। त्याचबरोबर मुंबई येथून कैलासवासी धनंजयराव गाडगीळ यांच्या स्मरणार्थ निघालेली दिंडी ही नाशिकमध्ये 5 तारखेला तिचं पदार्पण होणार आहे। याचं स्वागत माननीय विभागीय निबंधक श्री निकम साहेब, जिल्हा उपनिबंधक श्री फैयाजी मुलानी, त्याचबरोबर इथले उपनिबंधक, तालुका उपनिबंधक हे करणार आहेत। या दिंडीमध्ये महाराष्ट्र राज्य सहकार पतसंस्थेचे फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, तसेच जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, त्याचबरोबर सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत। या दिंडीचं ते स्वागत करणार आहे। आज या निमित्तानं जी काही सहकार पत्रकार परिषद होती आहे या निमित्ताने मी पुन्हा एकदा आवाहन करते की आपण सर्वांनी या दिंडीचं स्वागत करावं। धन्यवाद। संतू गायकवाड, बापूसाहेब संतू गायकवाड, नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन संचालक प्रशिक्षण कोऑर्डिनेटर। दिनांक 5 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय सहकार दिंडीचं नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात येणार आहे आणि त्याची सर्व तयारी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन आणि महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने करण्यात येत आहे। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।